नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. थंबनेलवरून तुम्हाला आयडिया आलीच असेल की आज बॅनर कुठल्या विषयावर आहे. तर थोड्याच दिवसात श्रावण महिना सुरू होत आहे. त्या निमित्ताने शुभेच्छांचं बॅनर आज आपण तयार करणार आहोत. तर बघू शकता तुम्ही बॅनर कसं झालेलं आहे. त्याची क्वालिटी बघू शकता तुम्ही, कितीही झूम केलं तरी फाटत नाही आहे. याची ट्रिक मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्की सांगणार आहे की कसं काय बॅनर फाटत नाही. तर याच्यासाठी मी तुम्हाला जे मटेरियल देत आहे ते विदाऊट पासवर्ड आहेत, म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारचा पासवर्ड नाही आहे किंवा कुठल्याही प्रकारचं रिस्ट्रिक्शन नाही आहे. तुम्ही इझिली ते डाउनलोड करू शकतात आणि इझिली ते वापरू शकतात. तर बघू शकता तुम्ही, हे बॅकग्राऊंड आहे आणि असं PNGमध्ये सगळं मटेरियल मी दिलेलं आहे. तर तुम्हाला जर काही समस्या असतील तर तुम्ही नक्कीच मला कमेंट करून सांगू शकतात. त्याचा मी रिप्लाय देण्याचा नक्की प्रयत्न करतो. तर चला, कुठलाही वेळ न दवडता सुरू करूया आजच्या बॅनर एडिटिंगला. तर सर्वात आधी आपण पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन करून घेऊया. पिक्सल लॅब ॲप्लिकेशन हे ओपन झालेलं आहे. तर हे डिफॉल्टचं जे टेक्स्ट आहे ते सिम्पली आपण इथनं डिलीट करून घेऊया आणि मग नंतर 3 डॉटवर जाऊन इमेज साईज जी आहे ती 5,000 असं इथं टाकून घ्यायचं. 5,000 इथं पण 5,000, जेणेकरून बॅनरची क्वालिटी चांगली असते आणि बॅनर फाटत नाही, पिक्सेलेट होत नाही. तर प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून ओपन गॅलरी फ्रॉम गॅलरी तर त्यातल्या त्यात हे जे बॅकग्राऊंड मी दिलेलं आहे ते आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि त्याचा एक्सपेक्ट रेशो जो आहे तो 100% करून घ्यायचा आहे. आणि मित्रांनो, प्रत्येक लेअरला आपल्याला नेहमीप्रमाणेच लॉक करत चालायचं आहे, जेणेकरून एडिटिंग करताना ती हलणार नाही. दुसरी फॉग PNG आहे ती पण आपण ॲड करूया. मित्रांनो, सिंपल पद्धतीचं बॅनर आहे, तुम्हालाही जमेल आणि तुमच्या शुभेच्छांना एक वेगळंच लुक येईल. मित्रांमध्ये पण तुमची इमेज चांगली वाढेल. परत प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे आणि पुढची जी PNG आहे ती आपल्याला घ्यायची आहे, महादेवाची. मित्रांनो, या सिरीजमधलं हे पहिलं बॅनर आहे. भरपूर असे बॅनर येतील याच्यानंतर. श्रावण सोमवार आहे आणि श्रावण महिना म्हटलं की बरेचसे सण येऊन जातात आणि त्या प्रत्येक सणाला आपण बॅनर बनवायचा प्रयत्न करणार आहोत. मग ती नागपंचमी असो, गोपाळकाला असो, कृष्ण जयंती असो, सगळ्या विषयांवर आपण बॅनर घेऊन येणार आहोत. आपण लॉक करून घेऊया. नेक्स्ट आपली पुढची जी PNG आहे ती पण आपण ॲड करून घेऊया. प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून फ्रॉम गॅलरी नंतर दुसरी जी पुढची PNG आहे ती पण ॲड करून घेऊया. डेट PNG आहे ती. मित्रांनो, क्रम थोडा चुकलेला आहे माझा, पण काही हरकत नाही, बॅनर झकासच बनणार आहे. तर एक PNG ॲड करून घ्यायची आहे आणि तिला लॉक करत चालायचं आहे, जेणेकरून ती हलणार नाही. इथं तुम्ही तुमचा फोटो टाकू शकतात शुभेच्छुक म्हणून. फार सिंपल आहे मित्रांनो, आणि तुम्हाला याची मी PLP सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे. त्या कारणाने फक्त तुम्हाला फोटो रिप्लेस करायची आवश्यकता आहे. नावाचं पण तसंच एडिटेबल नाव आहे, तर पण एडिट होऊन जातं. आणि फॉन्ट पण असे काही एवढे कठीण दिलेले नाही आहेत मी की त्यांना कोडिंग करावं लागेल, काही करावं लागेल. सिम्पली तुम्ही गुगल स्टोअरवर जाऊन सुद्धा तुम्ही ते फॉन्ट डाउनलोड करू शकतात. असे सिंपल फॉन्ट्स आहेत. सगळं काही एकदम सिंपल, पण बॅनरची क्वालिटी झकास. असंच आपण काम करायचा प्रयत्न करतो. तर फायनली आपलं जे फायनल टेक्स्ट आहे ते आपण ॲड करून घेऊया आणि मग आपलं बॅनर कंप्लीट
हे आपलं बॅनर आता कंप्लीट झालेलं आहे. त्याला आपण सिम्पली इथनं सेव्ह करून घेऊया. सेव्ह करायची प्रोसिजर तुम्हाला माहीतच असेल पिक्सल लॅबमध्ये. अल्ट्रामध्ये सेव्ह करायचं आहे आपल्याला. क्वालिटी. तर बघा मित्रांनो, फायनली आपलं बॅनर कंप्लीट झालेलं आहे आणि ते आपण सेव्हसुद्धा केलेलं आहे. आता त्याला आपण AI फोटो एन्हान्सरमध्ये त्याची क्वालिटी थोडी एन्हान्स करून घेऊया, जेणेकरून बॅनरची क्वालिटी छान दिसते. AI फोटो एन्हान्सर हे ॲप आहे. हे सहजासहजी प्ले स्टोअरला हे आपलं तर याला आपल्याला सेव्ह करायचं आहे. याला एन्हान्स करायचं आहे.